अर्थमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारी 2025 रोजी संसदेत 2025-26 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. म्हणजेच पुढील आर्थिक वर्षातील कामांचा आणि योजनांवरील खर्चांचा तपशील. पण अर्थसंकल्पापूर्वी सरकार संसदेमध्ये आणखी एक दस्तऐवज सादर करतं, म्हणजेच इकॉनॉमिक सर्व्हे. यालाच आर्थिक सर्वेक्षण असं म्हणतात. अर्थसंकल्पापूर्वी आलेला हा दस्तऐवज इतका महत्त्वाचा काय आहे, जाणून घेऊयात. आर्थिक सर्वेक्षण हे खरं तर सरकारच्या कामगिरीचे प्रमाणपत्र असतं. हा दस्तऐवज सरकारच्या मागील अर्थसंकल्पाचा देशाच्या अर्थव्यवस्थेवरती काय परिणाम झाला हे सांगतो. हा केवळ सरकारच्या कामगिरीचा अहवाल नाही, तर देशाच्या अर्थव्यवस्थेच्याही कामगिरीचा अहवाल आहे. एवढंच नाही तर अर्थव्यवस्थेतील 3 प्रमुख क्षेत्र म्हणजेच प्राथमिक, यात शेती आणि इतर संबंधित व्यवसाय. दुसरं म्हणजे दुय्यम, म्हणजेच उत्पादन आणि सेवा क्षेत्र, म्हणजेच IT आणि लॉजिस्टिक यांच्या परिस्थितीचीही माहिती असते. यामध्ये देशातील कोणते क्षेत्र कोणत्या दिशेने जात आहे, त्यापूर्वी कोणता ट्रेंड होता आणि आगामी काळात कोणता ट्रेंड दिसून येतो हे सांगितलं जातं. अर्थव्यवस्थेत भविष्यामध्ये काय घडू शकतं याचा अंदाज, तसेच महागाई, जागतिक व्यापार, भौगोलिक राजकीय परिस्थिती आणि जागतिक अर्थव्यवस्थेचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम याची ही रूपरेषा याच्यामध्ये असते. समाजाच्या कोणत्या भागाला अर्थव्यवस्थेचा फटका बसत आहे आणि कोणत्या भागासाठी अधिक कामाची गरज आहे हे देखील हा अहवाल सांगतो. आर्थिक सर्वेक्षण हे नेहमी बजेट सादर होण्याच्या 1 दिवस आधी संसदेमध्ये मांडलं जातं. यापूर्वी देशातील सर्वसाधारण अर्थसंकल्प फेब्रुवारीच्या शेवटच्या दिवशी सादर केला जात होता आणि आता तो फेब्रुवारीच्या पहिल्या दिवशी सादर केला जातो. त्यामुळे आता देशातील आर्थिक सर्वेक्षण 1 जानेवारी दिवशी सादर करण्यात येणार आहे. देशाचा आर्थिक विभाग दरवर्षी देशाचा आर्थिक आढावा तयार करतो. या संपूर्ण प्रक्रियेचे प्रमुख देशाचे मुख्य आर्थिक सल्लागार आहेत. अर्थमंत्री ते सकाळी संसदेमध्ये मांडतात आणि त्याच दिवशी संध्याकाळी मुख्य आर्थिक सल्लागार ते पत्रकारांसमोर मांडतात. यंदा ही जबाबदारी अनंत नागेश्वरन यांच्या खांद्यावरती असेल. त्यामुळे उद्या येणाऱ्या आर्थिक सर्वेक्षणामध्ये नेमकं काय असणार हे पाहणं महत्त्वाचं असेल.